श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मराठवाडा स्पेशल आणि आषाढ महिना स्पेशल अशी ही गोड रेसिपी आहे. एक पारंपरिक रेसिपी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी एका पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये वाटीने असं एक वाटी आणि ही 2 वाटी असं सुजी टाकणार आहोत, म्हणजेच रवा टाकणार आहोत. आणि हा आपल्याला मंद आचेवर एकदम ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, तर आपल्याला हे मंद गॅसवरतीच छान असं भाजून घ्यायचं आहे रवा. आणि सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे रवा कसं थोडा पण असा डागला जाणार नाही किंवा करपला जाणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामुळे कंटिन्यू आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता पहिलं आपलं रवाचा कलर आता तुम्ही बघू शकता भाजलेला रव्याचा कलर असा एकदम ब्राऊन, एकदम गोल्डन ब्राऊन असा छान झालेला आहे. म्हणजेच रवा एकदम छान प्रकारे आपला भाजला गेलेला आहे. ही एक महत्त्वाची टिप आहे या रेसिपीमध्ये. रवा तरच तो छान भाजला फुलून येतो, नाहीतर तो तेलचीमध्ये असा कचकच लागतो. आणि आता आपण एका साईडला एका टोपमध्ये ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे. हा एकदम गावचा गूळ आहे, ऑर्गॅनिक. तर यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला हे 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे, जेणेकरून पूर्ण गूळ हा असा वितळला जाईल. चिरून घेतला होता गूळ आणि आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे वितळला गेलेला आहे. आता मी हे चहाच्या गाळणीने असं गाळून घेणार आहे, ज्यामुळे की गुळामध्ये जो कचरा वगैरे काय असेल ते निघून जाईल. तर अशा प्रकारे मी हे गाळून घेतलेलं आहे. अजिबात गुळाचा खडा वगैरे असे मध्ये आपल्याला जाऊ द्यायचा नाही. आणि तुम्ही बघू शकता रवा आपला छान भाजला गेलेला आहे आणि रवा पूर्णपणे थंड झालेला आहे. रवा अजिबात गरम ठेवायचा नाही. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे म्हणजे जे गुळाचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे. महत्त्वाची दुसरी टिप म्हणजे आपल्याला हे थंड करूनच गुळाच्या पाण्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पावडर टाकणार आहोत. आता हे चांगलं आपण असं मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला हे असं थोडंसं पातळ वाटत आहे, पण ते अजिबात पातळ झालेलं नाहीये, कारण आपल्याला हे 2 किंवा 3 दिवस असंच ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे रवा पूर्णपणे असा फुलून पूर्ण गूळ जो आहे तो असं आतमध्ये आकसून घेईल आणि एकदम बरोबर प्रमाण हे होणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता, तर मी हा 3 दिवस ठेवला होता. तर तुम्ही बघू शकता 3 दिवसानंतर आपला रवा हा कसा झालेला आहे. पूर्णपणे गूळ त्याने असं ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे आणि एकदम सुका असा झालेला आहे आपला. तर जो हा रवा आहे गुळामध्ये मिक्स केलेला, तर आपण याला सांजोरा असं बोलतो. तर अशा प्रकारे आपला हा सांजोरा तयार झालेला आहे. आता आपण 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे मैदा पण वापरू शकता किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठ पण वापरू शकता. पण मी दोन्ही अर्धा-अर्धा घेतलेलं आहे. आणि आता इथे मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर एकदम जाडसर पण नाही ठेवायचं आणि थोडंसं पातळ पण नाही करायचं. तर व्यवस्थित आपण चपातीला पीठ बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता मी हे 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहे. आता 10 मिनिटांनंतर आपण हा जो सांजोरा आहे त्याचे असे छोटे छोटे गोल बनवून घेऊयात, जसं की आपण पुरणपोळी बनवते वेळेस उंडा बनवतो त्याप्रमाणे. जो सांजोरा आहे त्याचे आपण असे गोल बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण याची छान पोळी लाटून घेऊयात. आमच्याकडे म्हणजे मराठवाड्यात याला सांजोरी किंवा तेलची असं बोलतात. तर तुमच्या भागात या रेसिपीला काय म्हणतात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता मी सेम आपण पोळीला उंडा कसं घेतो तसं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सांजोरा घालून छान असा गोल बनवलेला आहे.
व्यवस्थित बंद करून घेतलेला आहे. आता आपण याची छान अशी पोळी लाटून घेऊयात. अगदी अलगद हाताने आपल्याला याची दोन्ही साईडने पोळी लाटून घ्यायची आहे. जर एका साईडने आपण लाटलो तर पोळी अशी फुटण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे आणि नंतरच तळून घेणार आहे, जेणेकरून गॅस पण वेस्ट जाणार नाही आणि आपलं तेलची पण पटकन बनवून होतील. तर अशा प्रकारे मी हे सगळ्या बनवून घेतलेले आहे. आता आपण या तळून फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता छान आपली तेलची अशी फुगलेली आहे. दोन्ही साईडने आपण असे छान तळून घ्यायची आहे. प्रकारे मी बाकीच्या तेलच्या पण अशा तळून घेणार आहे. तर एकदम छान अशा आपल्या तेलच्या झालेल्या प्रमाणे एकदम व्यवस्थित आहे. थोडं पण कमी जास्त असं झालेले नाही. त्यामुळे सगळ्या तेलच्या आपल्या अशा व्यवस्थित बनलेल्या आहेत. मी ह्या सगळ्या तेलच्या तळून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर पण नक्की करत जा. तर ह्या गरम गरम पण खूप छान लागतात. 2-4 दिवस आपण ह्या कडक असं बनवून पण खाऊ शकतो. त्या पण खूप छान लागतात. लवकर ह्या खराब होत नाही. तुम्ही ही तेलची तुपासोबत किंवा दुधासोबत पण खाऊ शकता. तर आमच्याकडे मराठवाड्यात तेलची हा प्रकार लग्न समारंभामध्ये शिदोरी म्हणून किंवा आषाढ महिना असो अशा वेळेस ती आवर्जून बनवली जाते. तर अशा प्रकारे मस्त आपली ही तेलची किंवा सांजोरी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली सांजोरी तयार झालेली आहे आणि जो सांजोर आहे तो आतमध्ये एकदम कडापर्यंत गेलेला आहे. असं नाही की तो आतमध्येच आहे आणि कडाला एकदम पीठ आहे, तर असं अजिबात नाहीये. मस्त आपण व्यवस्थित तुपासोबत अशा प्रकारे तेलची तयार झालेली आहे. आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. मी सध्याला 8-9 तेलची बनवून घेतलेली आहेत. बाकी थोडा सांजोरा उरला होता, तो मी तसाच ठेवला आहे. नंतर परत एखाद्या दिवशी आपण त्याची ताज्या असं सांजोऱ्या बनवू शकतो किंवा तेलच्या बनवू शकतो. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.